नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरी विषय मराठी या पाठ्यपुस्तकातील वडेश बहरला हा पाठ बघणार आहोत। तर या पाठामध्ये आपल्याला कोणताही जोडाक्षर दिसणार नाही आहे, त्यामुळे वाचण्यासाठी हा पाठ अत्यंत सोपा व सहज आहे। तर बघूया वडेश बहरला। वडेश बहरला। चिंचपूर नावाचे गाव होते। गावाजवळ ओढा होता। तिथे एक झाड होते। झाडाचे नाव होते वडेश। वडेश उंच उंच वाढला होता, जणू काही आभाळाला भिडला होता। आजूबाजूला खूप खूप पसरला होता। फांदी फांदीवर पानेच पाने होती। पाने हिरवीगार होती। झाडाखाली थंडगार सावलीत बसायला फारच मजा यायची। झाडावर चिमणी, कावळा, खारुताई, मैना, राघू यायचे। किलबिल करत बोलायचे, गोड गाणी गायचे। वडेशला पाखरांची भाषा समजायची। तो पानाची सळसळ करून बोलायचा आणि फडफड करून रागवायचा। पाखरांना पिल्ले होती। चिमणीचे पिल्लू होते चिनू, कावळीचे पिल्लू होते कानू, पोपटाचे पिल्लू होते पिनू। पिले लपाछपी खेळत, पारंबी पकडून झोके घेत, खूप दंगा करत दुपारी वडेशची झोप मोडायची। तो वैतागून जायचा, पिल्लांवर रागवायचा। पिल्लांना सांगायचा, उडा उंच भुरभुर, जा खूप दूर दूर, करता खूप कटकट, निघा इथून झटपट। पिल्लांना वडेशचा राग यायचा। ती वडेशचे नाव आईबाबांना सांगायची। नेहमी नेहमी पिल्लांचे बोलणे ऐकून पाखरांना वडेशचा राग आला। अचानक पाखरे निघून गेली। इथे कोणी बोलायला नाही, कोणी खेळायला नाही। आता काय करावे? वडेशला एकटे एकटे वाटू लागले। हिवाळा संपला, ऊन तापू लागले। फांदीवर तांबूस कवळे अंकुर दिसू लागले। ते हळूहळू मोठे झाले, मग पोपटी होत गेले। कवळी पाने दिसू लागली, पाने हिरवीगार झाली। फांदी फांदीवर हिरवे हिरवे ठिपके दिसू लागले। ते हळूहळू लालसर झाले, मग फळे लालचुटूक झाली। जाता येता पाखरांना फळे दिसू लागली। ती शीळ घालून वडेशला हाक मारू लागली। वडेशला पाखरांची ओढ होतीच, रुसवा संपला होता। तो पाखरांना बोलावू लागला, या रे या, सारे या, चटकन या, पटकन या, लाल लाल फळे खाऊन जा। पाखरे बोलू लागली, येतो येतो पटकन येतो, हसत नाचत चटकन येतो, गाणी गात गात येतो, लाल लाल फळे खातो। पाखरे वडेश जवळ आली, नवी घरटी बांधली, वडेश जवळ राहू लागली। वडेशला खूप आनंद झाला। मोठी झालेली पिल्ले पाहून वडेश बहरून आला। वडेश बहरला या पाठाचा स्वाध्याय। प्रश्न पहिला, कोणते लिहा? लपाछपी खेळणारी पाखरांची पिल्ले, पाखरांची भाषा समजणारा वडेश, शीळ घालून वडेशला हाका मारणारी पाखरे, शेवटी बहरून आलेला वडेश, चिमणीचे पिल्लू चिनू, कावळीचे पिल्लू कानू। प्रश्न दुसरा, का ते लिहा? वडेश वैतागून जायचा, कारण पिल्लांच्या गोंधळामुळे वडेशची झोप मोड व्हायची। पाखरे दूर निघून गेली, कारण पाखरांना वडेशचा राग आला। पाखरे वडेश जवळ परत आली, कारण वडेशने पाखरांना परत बोलावले। प्रश्न तिसरा, भुरभुर यासारखे पाठातील शब्द शोधून लिहा। दूर दूर, उंच उंच, सळसळ, एकटे एकटे, गात गात, कटकट, फडफड, हळूहळू। प्रश्न चौथा, वाचावं क्रमाने सांगा। मुलांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला 4 वाक्य दिलेली आहेत।
तर या वाक्यांचा पाठात आलेल्या क्रमाप्रमाणे आपल्याला क्रम लावायचा आहे. पहिलं वाक्य आहे, पाखरांची पिले दंगा करायची. दुसरं, पाखरे दूर निघून गेली. तिसरं, पाखरांना वडेचा राग आला. चौथं, वडेश पिल्लावर रागवायचा. उत्तर पाठात आलेल्या क्रमांप्रमाणे. पाखरांची पिल्ले दंगा करायची. वडेश पिल्लांवर रागवायचा. पाखरांना वडेशचा राग यायचा. पाखरे दूर निघून गेली. प्रश्न 5वा. पाठातील प्रश्नचिन्ह असलेले वाक्य शोधून लिहा. मुलांनो, वडेश बहरला या पाठामध्ये प्रश्नचिन्ह असलेलं फक्त एकच वाक्य आहे, ते म्हणजे आता काय करावे. प्रश्न 6वा. झाडावरच्या पाखरांची नावे सांगा. चिमणी, मैना, कावळा, राघू. रंगांची नावे चौकटीत लिहा. प्रश्न 7वा. पाने हिरवीगार, अंकुर तांबूस पोपटी, ठिपके हिरवे, फळे लाल.